नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 21 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक डास दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 20। स्पष्टीकरण: जागतिक डास दिवस दरवर्षी ऑगस्ट 20 रोजी साजरा केला जातो। हा दिवस ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी 1897 मध्ये केलेल्या ऐतिहासिक शोधाच्या आठवणीत साजरा केला जातो। त्यांनी शोधून काढले होते की माणसांमध्ये मलेरिया हा मादी ॲनोफिलीस डासांच्या चावण्याने पसरतो। प्रश्न 2, नुकतेच गॅले येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी विकेट्स घेणारे 5वे भारतीय गोलंदाज कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रवींद्र जडेजा। स्पष्टीकरण: गॅले येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारे 5वे भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा बनले आहेत। ते कसोटी क्रिकेटमध्ये 4000 पेक्षा जास्त धावा करणारे आणि 350 बळी घेणारे जगातील चौथे अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू ठरले आहेत। प्रश्न 3, नुकतेच जगातील सर्वात तरुण सनदी लेखापाल चार्टर्ड अकाउंटंट CA कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लक्ष्मण मेयप्पन। स्पष्टीकरण: भारतीय वंशाचे लक्ष्मण मेयप्पन जगातील सर्वात तरुण सनदी लेखापाल CA बनले आहेत। त्यांनी दुबईमध्ये अवघ्या 16 वर्षे 141 दिवस या वयात ही ऐतिहासिक कामगिरी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे। प्रश्न 4, नुकतेच कोणत्या राज्यातील तामिरभरानी नदीला कायदेशीर व्यक्तीचा दर्जा देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तामिळनाडू। स्पष्टीकरण: नुकतेच तामिळनाडू राज्यातील तामिरभरानी पोरुनई नदीला मद्रास उच्च न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे। उद्देश: हा दर्जा तिला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आणि तिच्या संरक्षणासाठी मर्यादित कायदेशीर अधिकार देण्यासाठी देण्यात आला आहे। तामिळनाडू राज्याची माहिती: राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी। तामिळनाडू सरकारने शैक्षणिक आणि सरकारी संस्थांमधील कार्यक्रमांच्या सुरुवातीला राज्यगीत गाणे अनिवार्य केले आहे। तामिळनाडू सरकारने वेत्री वानमगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली। तामिळनाडू राज्याला सर्वाधिक मृत अवयवदात्यांसाठी सर्वोत्कृष्ट राज्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। केळी हे तामिळनाडूतील पहिले हवामानस्नेही क्लायमेट रेझिलिएंट गाव बनले। तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलमटीएन ऑनलाईन आरोग्य पोर्टल लॉन्च केले। 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कामराजार बंदर बनले। तामिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 केली। प्रश्न 5, नुकतेच तटरक्षक दलाच्या 5व्या जागतिक शिखर परिषदेचे यजमानपद कोणते राष्ट्र भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, भारत। स्पष्टीकरण: भारत पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे तटरक्षक दलाच्या 5व्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करेल। हे आयोजन भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणार आहे। संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की ही शिखर परिषद भारताच्या महासागर दृष्टिकोनाचे आणि सहकार्यात्मक तसेच पुरोगामी सागरी व्यवस्थेप्रती असलेल्या अढळ बांधिलकीचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरेल। आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताने 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणु ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य निर्धारित केले आहे। भारत पहिल्या ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवचे आयोजन करेल। आफ्रिकन स्वाईन फीवर ASF साठी भारताने MA104 ही स्वदेशी लस लाँच केली। भारताने 99% पेक्षा जास्त सार्वत्रिक बँकिंग व्याप्ती प्राप्त केली आहे। पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताला 176वे स्थान मिळाले आहे। तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने PM सूर्य सरोवर योजनेला मंजुरी दिली। भारताला 2030 राष्ट्रकुल क्रीडा कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेची मशाल सुपूर्द करण्यात आली। प्रश्न 6, नुकतीच ब्रिक्स युवा शिखर परिषद आणि ब्रिक्स युवा परिषद ची बैठक कोठे पार पडली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गांधीनगर।
स्पष्टीकरण. नुकतीच ब्रिक्स युवा शिखर परिषद आणि ब्रिक्स युवा परिषद ची बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर, गुजरात येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांमधील चर्चेचा समारोप 22 ऑगस्ट 2026 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या ब्रिक्स युवा मंत्र्यांच्या बैठकीत होईल. प्रश्न 7. नुकतेच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला राष्ट्रीय प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मधुमेह. स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नुकतीच मधुमेह प्रतिबंध आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला राष्ट्रीय प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की ग्रामीण भारतही आता या आजाराच्या वाढत्या ओझ्यापासून अस्पर्शित राहिलेला नाही, ज्यासाठी समुदाय आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रतिसादाची आवश्यकता आहे. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने तालुका स्तरावर नागरिक अन्न सुरक्षा देखरेख उपक्रमांतर्गत ईट राईट मोहीम सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. नुकतेच कर्नाटक सरकारने तालुका स्तरावर नागरिक अन्न सुरक्षा देखरेख उपक्रमांतर्गत ईट राईट योग्य आहार मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना निरोगी खाण्यापिण्याबद्दल जागरूक करणे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकाशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने संध्या किरण रोखरहित कॅशलेस आरोग्य विमा कवच लॉन्च केले. कर्नाटक सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे. सार्वजनिक माहिती सहज शोधण्यासाठी कर्नाटक सरकारने तथ्यकोश नावाचे डिजिटल व्यासपीठ लॉन्च केले. होयसर शासकांशी संबंधित माहिती असलेला विरगल्लू शिलालेख कर्नाटकात सापडला. कर्नाटक सरकारने AI संचलित डिजिटल पीक पाहणी सुरू केली. INS मालवण कारवार बंदरावर भारतीय नौदलात सामील करण्यात आला. प्रश्न 9. नुकतीच भारत आणि नेपाळ दरम्यान 13वी अधिकारी समिती बैठक कोठे आयोजित झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. लखनौ. स्पष्टीकरण. भारत आणि नेपाळ दरम्यान 13वी अधिकारी समिती सर्वे ऑफिशियल्स कमिटी बैठक भारताच्या लखनौ शहरात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही देशांनी 3 वर्षाच्या आत मानवरहित विमानांचा ड्रोन वापर करून सीमापार जमिनीवरील अतिक्रमणांचे चित्रीकरण मॅपिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न 10. नुकतीच इराकमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अजय कुमार. स्पष्टीकरण. ज्येष्ठ मुत्सद्दी अजय कुमार 2001 बॅचचे IFS अधिकारी यांची इराक गणराज्यात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी दीप्ती गौर मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या सचिव म्हणून अर्चना वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. महासंचालक सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा म्हणून संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आली. आनंद प्रकाश यांची एस्वातिनीमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला फायटर पायलट भावना कंठ बनली आहे. देवेश उत्तम यांची इथिओपियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखांच्या AD कॅम्प ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी शहरावत बनल्या आहेत. प्रश्न 11. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्पदंशाला साप चावण्याला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. नुकतेच महाराष्ट्र सरकारने सर्पदंशाला एक अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित किंवा नोंदवलेल्या प्रकरणाची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची माहिती आरोग्य विभागाला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. महाराष्ट्र सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-ID उपक्रम सुरू केला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. भारतातील पहिले AI संचलित पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात स्थापन केले जाईल.
वनस्पतींची कॅन्सकोरा अग्नी नावाची नवीन प्रजाती महाराष्ट्रात शोधली गेली आहे. देशातील पहिले ऑफशोर समुद्रातील विमानतळ पालघरमध्ये उभारले जाईल. प्रश्न 12. नुकतेच राजस्थानच्या कोणत्या पर्यावरणवाद्याला मंगोलियामध्ये संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध कराराद्वारे रेंजलँड रिस्टोरेशन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. सुमेर सिंग भाटी. स्पष्टीकरण. नुकतेच राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पारंपरिक उंटपालक आणि पर्यावरणवादी सुमेर सिंग भाटी यांना मंगोलियामध्ये संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंध कराराद्वारे रेंजलँड रिस्टोरेशन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. लाईफटाईम लिबर्टेरियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक गुरुचरण दास बनले आहेत. कार्तिकेयन लंका यांची नासी युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी निवड झाली आहे. कॉस्पर विक्रम साराभाई पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला अन्नपूर्णी सुब्रमण्यम बनली आहे. मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये पंकज त्रिपाठी यांना आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन ने सन्मानित केले जाईल. गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित फिल्ड्स मेडल जिंकणाऱ्या इतिहासातील तिसऱ्या महिला हॉग वांग बनल्या आहेत. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यात आला. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डिजिटल ओळखीसाठी महा-आयडी उपक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूतापीय विहिरींचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. तेलंगणा सरकारने पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी टीजी-वीर पोर्टल लॉन्च केले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. उदार शक्ती 2026 लष्करी सराव भारत आणि मलेशिया दरम्यान आयोजित करण्यात आला. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. भारताचा पहिला टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन TMZ ग्वाल्हेर येथे स्थापन केला जाईल. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार सिक्सर मारणारे पहिले भारतीय खेळाडू कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.